नमस्कार। बागलाण तालुक्यातील दसाणे येथे बिबट्याने बंदिस्त शेडमध्ये मेंढ्यांवर हल्ला केल्याने 7 मेंढ्यांचा मृत्यू झाला असून 6 कोकरू जखमी केले आहेत। याबाबत संबंधित मेंढी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। जिल्ह्यासह बागलाण तालुक्यामध्ये बिबट्यांनी अनेक ठिकाणी धुमाकूळ घातल्याने व्यक्ती तसेच पशुधनावर हल्ला करून नुकसान केले आहे। मध्यरात्री बापू वामन सोनवणे यांच्या तळवाडे रोडवरील शेतात असलेल्या बंदिस्त शेडमध्ये बिबट्याने पाठीमागे असलेल्या उंच भागाचा फायदा घेत जाळीतून आत प्रवेश केला। यामध्ये 7 मेंढ्यांचा फडशा पडला आहे। त्याचबरोबर 6 मेंढ्या जखमी झाल्या आहेत। सोबत 7वी मेंढीचे पिल्लू फरफटत नेलेले आहे। या संदर्भातल्या खुणाही या ठिकाणी दिसलेल्या आहेत। सोनवणे सकाळी शेडवर आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला। त्यांनी तातडीने सट्टाणा वन परीक्षेचा अधिकारी सोमनाथ आमले यांना कळवल्यानंतर मालेगाव उपवन संरक्षक शेखर तनपुरे, वनपरीक्षेचा अधिकारी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षकांनी या ठिकाणी पंचनामा केला आहे। जखमी मेंढ्यांवर विरगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल चौधरी उपचार करीत आहेत। पंचनामा प्रसंगी येथील पोलीस पाटील कांतीलाल सोनवणे, दिलीप खैनार, सुरेश सोनवणे, सचिन सोनवणे, प्रभाकर सोनवणे उपस्थित होते। बिबट्यांपासून मानव आणि पशुधनावर हल्ले याबाबतच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बागलाण तालुक्यातील नागरिकांनी केलेली आहे। दरम्यान पंचनामा तसेच पशुवैद्यकीय अहवालानुसार वन विभागाकडून मेंढ्यांच्या नुकसानीबाबत आजच्या बाजारभावानुसार संबंधित मेंढी मालकांना सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य ती भरपाई देण्यात येईल असे वनपरीक्षेचा अधिकारी सोमनाथ आमले यांनी सांगितले आहे। दरम्यान बागलाण तालुक्यातील दसाणे शिवारातील जाळ्या डोंगर घुबडदारा येथे 6 वाघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे। यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे। सोबतच दरेगाव रस्त्यावर द्वारकाधीश कारखान्याचे शेतकी अधिकारी सतीश सोनवणे घरी जात असताना त्यांना या ठिकाणी पिंपळकोटे दरेगाव रस्त्यावर बिबट्या दिसल्याने या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। संबंधित ठिकाणी तातडीने वन विभागाने उपाययोजना करून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। एसएन न्यूज साठी प्रतिनिधी अरुण कुमार भामरे, बागलाण। धन्यवाद।